अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 1583 घरकुल लाभार्थ्यांचे 2021 ते 2024 या आर्थिक वर्षातील मजुरीचे अनुदान अद्यापही प्राप्त न झाल्याने मनसे तालुका प्रमुख पुरुषोत्तम काळे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाला याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती। गेल्या अनेक वर्षापासून घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या मजुरांची रक्कम देण्यास मनरेगा विभागाने मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले आहे। एकट्या अचलपूर तालुक्यात 1583 घरकुलांचे कोटी रुपये केंद्र व राज्य सरकारकडे थकीत असून हा गंभीर प्रकार मनसे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी उघड केला आहे। याबाबत योग्य ती कारवाई करण्याकरता त्यांनी जीप मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक यांनाही निवेदन देऊन तात्काळ ही समस्या निकाली काढण्याची मागणी केली होती। मात्र कुठलीच दखल घेत नसल्यामुळे मनसे नेते पुरुषोत्तम काळे यांच्या नेतृत्वात अचलपूर तालुक्यातील घरकुल लाभार्थी थेट गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांच्या कक्षात ठिया देऊन बसले आहेत। तात्काळ हा निधी देण्यात यावा आणि थांबलेले मजुरीचे अनुदान योग्य त्या पद्धतीने वर्क कोड उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी या ठिय्या आंदोलनादरम्यान मनसे जिल्हा अध्यक्ष राज पाटील, विजय पोटे, विजय साखरे, श्याम जौंजाड, अक्षय काजे, भूषण सोनटक्के व आदी पदाधिकारी प्रामुख्याने सहभागी झाले होते। सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा। मी तालुका अध्यक्ष मनसे तालुका अचलपूर। आज अचलपूर तालुक्यातल्या घरकुल लाभार्थ्यांची काही अडचणी आहेत। म्हणजे घरकुल लाभार्थ्यांचे आपल्या अचलपूर तालुक्यातील 1583 घरकुल लाभार्थ्यांचे जे अनुदान आहे ते अनुदान 3 वर्षापासून प्रलंबित आहे आणि ते लोक चक्रा मारून राहिले आहे आणि त्रस्त झालेले आहेत। त्यानंतर 400 काही लोक असे आहेत की त्यांना घरकुल दिलं पण वर्कआउट नाही दिला, त्यांचे अनुदान प्रलंबित आहे। कमीत कमी 2021, 22, 23 आणि 24 असं तालुक्यातील म्हणजे अंदाजित 70 ते 80 कोटी रुपयाच्या जवळपास गोरगरिबांचा अटकलेला आहे। आता मला तुम्ही एक सांगा का 1,20,000 इतकं घरकुल होत नाही, ते आता यांनी टप्पे दिले नाही आणि त्या घरकुल लाभार्थ्यांना पैसे नसताना ऐकून तिकून आपल्या व्याजाने काढून गहाण ठेवून घरचं सोनं गहाण ठेवून उसने आणून ते घरकुल बांधलं। या आशा बांधलं का उद्या आपल्याला दुसरा टप्पा येणार आहे। त्यामुळे त्या घरकुल लाभार्थी जे आहेत हेही व्याजाच्या बोजाखाली गेले आणि इकडे घर पाठवून ठेवलं। काही जणांचे तर अजून घरावर छप्पर पडलेलं नाही आहे आणि हे टप्पे देऊन नाही राहिले। आमची मागणी एकच आहे का 1583 घरकुल जे आहेत प्रलंबित त्यांच्यावर जो फिजिकली कंप्लीट जो म्हणजे पूर्ण दाखवल्याचा जो ऑप्शन दाखवत आहे ते काढून त्यांना तत्काळ अनुदान वितरित करण्यात यावं। ये अगर 10 दिन के अंदर नहीं हुआ तो सबकी सब जवाबदारी ये अमरावती जिले के पालक मंत्री पर है और पालक मंत्री के घर अपने ऑफिस के सामने हम पाल डालकर आंदोलन करेंगे। आज आमचा तालुका अध्यक्षांनी एक 7-8 दिवसाच्या आधी निवेदन दिलेलं आहे। अचलपूर तालुक्यातले जे काही घरकुलचा जो प्रश्न आहे आणि मला वाटते काहीतरी 478 घरकुलचा वर्कआउट तयार झाला नाही आहे आणि काही मला वाटते 1583 नाही 1583 घरकुल कंप्लीट दाखवून राहिले आणि त्यांचे पैसे थांबलेले आहे। टेक्निकल इश्यू आहे। वारंवार म्हणजे प्रशासनाकडे आपण निवेदनच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करून राहिलो, पण तो काहीतरी असा त्याच्यावर तोडगा निघून नाही राहिला। म्हणून आज कसं आहे माहिती आहे का, पंचायत समितीचा ताबाच घेतलेला आहे। जिथपर्यंत वरून काही आश्वासन भेटत नाही किंवा मिळत नाही ठोस, तिथपर्यंत तरी ह्या कार्यालयाचा ताबा सोडायचा नाही।